जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती व सरळ सेवा या परीक्षेना नेहमी येणारा एक प्रश्न आणि तो प्रश्न आपण पाठांतराच्या स्वरूपाने आपण बघत असतो। तर त्याला आपल्याला पाठ नाही करायचा आहे, त्याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पण लक्षात कसं ठेवू शकतो? लक्षात ठेवू शकतो त्यांच्या नावातच ते सामर्थ्य आहे। बघा मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जे कार्य केले आहे त्या कार्यावरूनच आपण त्यांची समाधी स्थळ लक्षात घेऊ शकतो। बघा आजचा आपला टॉपिक आहे नेते व त्यांची समाधी स्थळे। बघू पहिलेच आपले व्यक्ती कोण ज्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे चैत्यभूमी आणि ते कुठे आहे तर ती आहे मुंबई दादर मध्ये। त्यांच्या समाधी स्थळाचं नाव काय? चैत्यभूमी। त्याच्यानंतर बघू महात्मा गांधी। अरे महात्मा गांधी इंग्रजांसोबत कसे लढले? महात्मा गांधींनी आपल्या भारतावरच नव्हे तर आपल्या मनावर सुद्धा राज केलं। मग अशा राज करणाऱ्या माणसाच्या समाधी स्थळाचं नाव काय असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? ते असायला पाहिजे राजघाट। बघा लक्षात ठेवा, महात्मा गांधींचं समाधी स्थळ आहे राजघाट आणि ते कुठे आहे तर ते आहे दिल्लीला। त्याच्यानंतर बघा जवाहरलाल नेहरू। जवाहरलाल नेहरू हे व्यक्तिमत्व कसं होतं? हे व्यक्तिमत्व शांत व्यक्तिमत्व होतं। म्हणजे यांच्याबद्दल आपण असं म्हणू शकतो की हे शांतीत क्रांती करणारे नेते होते। मग त्यांच्या समाधी स्थळाचं नाव काय असलं पाहिजे रे? शांतीवरून शांतीवन। त्यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे शांतीवन। ते सुद्धा कुठं आहे स्थळ? दिल्लीला। त्याच्यानंतर बघा लाल बहादूर शास्त्री। लाल बहादूर शास्त्री सगळ्यांना वाटलं रे एकदम सिंपल पंतप्रधान आहे, एकदम साधा माणूस आहे। नंतर जेव्हा पाकिस्तान सोबत युद्ध झालं तेव्हा बेटा भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसवलं होतं व विजय प्राप्त केला होता। मग अशी विजयी जो झेंडा, भारताचा झेंडा जर कोणी रोवला असेल तर आपल्या भारतीय सैनिकांनी रोवला। तो कोणामुळे कोणी सांगितलं होतं? लाल बहादूर शास्त्रींनी। भारत पाकिस्तान युद्धात आपण विजय मिळवला म्हणूनच आपण त्यांच्या समाधी स्थळाचं नाव काय म्हटलं पाहिजे? विजय घाट म्हटलं पाहिजे। आणि त्यांची समाधी स्थळ कुठं आहे रे? ते सुद्धा दिल्लीला। त्याच्यानंतर बघू इंदिरा गांधी। इंदिरा गांधी आतापर्यंतची सगळ्यात शक्तिशाली पंतप्रधान। इंदिरा गांधींना आतापर्यंतची सगळ्यात शक्तिशाली पंतप्रधान अशी मानल्या जाते, अजूनही आहे। जर आता इंदिरा गांधी असती तर पाकिस्तानचा विषयच गंभीर झाला असता। मग त्यांच्या समाधी स्थळाचं नाव काय असायला पाहिजे रे? शक्ती स्थळ। स्त्री म्हणजेच शक्ती असते, लक्षात घ्या। स्त्री म्हणजेच शक्ती, इंदिरा गांधी म्हणजेच शक्ती। इंदिरा गांधींच्या समाधी स्थळ काय असायला पाहिजे? शक्ती स्थळ आणि ते सुद्धा कुठं आहे? दिल्लीला। त्याच्यानंतर बघू राजीव गांधी। अरे राजीव गांधींनी आपल्या भारत भूमीत स्वतः काय झाले रे? स्वतः ते धारातीर्थी पडले, त्यांना वीर मरण आलं। आपल्यासाठी त्यांनी वीर मरण पत्कारलं। अशा वीर माणसाच्या समाधी स्थळाचं काय नाव असायला पाहिजे? वीरभूमी। बघा राजीव गांधी शहीद झाले आपल्यासाठी, त्यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे वीरभूमी आणि ते सुद्धा कुठं आहे? दिल्लीला। त्याच्यानंतर बघा अटल बिहारी वाजपेयी। अटल बिहारी वाजपेयींचं असं त्यांच्या बाबतीत म्हटलं जाते की त्यांनी जर एकदा गोष्ट ठरवली तर ती म्हणजे ठरवली। एक वाक्य ते सदैव राहणार, ते बदलणार नाही, ते कोणत्या राजकारणासारखं बदलणार नाही। एकदा ठरवलं ते ठरवलं। मग ठरवलेल्या माणसाला जो सदैव अटल राहील, जो त्यांच्या विचारांशी अटल राहील, अशा माणसाच्या समाधी स्थळाचं नाव काय असलं पाहिजे? सदैव अटल। लक्षात ठेवा, अटल बिहारी वाजपेयी सदैव अटल आणि ते स्थान कुठं आहे? दिल्लीला। त्यानंतर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे ते काय होते? ते आपल्या भारताचे प्रथम राष्ट्रपती होते आणि जे खूप मोठी गोष्ट असते त्याला आपण महा लावत असतो। आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपतींना जेव्हा कार्यावरून मुक्त केल्या जाते त्या प्रोसेसला आपण महाभियोग म्हणतो। महाभियोग वरून लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रपती होते म्हणजेच महाप्रयाण। त्यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे महाप्रयाण। ते कुठं आहे? पटना बिहार मध्ये। त्याच्यानंतर बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या समाधी स्थळाचं नाव सुद्धा त्यांच्याच नावावरून आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मारक, जे कुठं आहे? पेईकरंबू। हे कुठं आहे? तामिळनाडू मध्ये आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।